तर एकंदरीतच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते, बॅरिगेटिंग केलं जात आहे, पोलीस प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवत आहेत आणि अशाच वेळी आता दक्षिण मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मोर्चा होणार आहे त्या ठिकाणी स्टेज देखील उभारण्यात आलेला आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। थेट जाऊयात आणि स्टेजची तयारी पाहूयात। फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हा मोर्चा पोहोचणार आहे आणि त्यानंतर व्यासपीठावरून सगळ्या नेत्यांची भाषणं होतील। त्यासाठी हा रस्ता आता पूर्णतः ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि ट्रकचे असे व्यासपीठ तयार करण्यात आले। जवळपास 80 फुटाचा 60 ते 80 फुटाचं हे व्यासपीठ असणार आहे आणि ट्रक्स उभे असलेले आहेत आणि ही सध्या तयारी सुरू झालेली आहे। समोरचा जो भाग आहे तो किला कोट या परिसरातून येणारा मोर्चाचा भाग आहे। सगळीकडे झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि मोर्चेकरी इथं आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ते थांबतील आणि नेते या ट्रकवर येतील। हा ट्रक आहे, हा 40 फुटाचा ट्रक हा पूर्णतः एका बाजूला लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे तो तिकडे जो थांबला ट्रक आहे तोही इथे लावण्यात येणार आहे। त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने बंद असणार आहे। सोबतच व्हॅनिटी व्हॅन आणण्यात आलेल्या आहेत जिथे नेत्यांसाठी असणार आहेत। नेत्यांना ज्या काही सुविधा लागतील त्यांच्यासाठी ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथूनच नेते भाषण करतील आणि या समोरच्या परिसरामध्ये सहभागी सगळे झाले आंदोलनकर्ते मोर्चेकरी सहभागी होतील। संतोष शिंदे आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात हा नवा पॅटर्न म्हणजे रस्त्याच्या मधोमध दोन्हीकडे ट्रक लावून तातडीनं हे व्यासपीठ तयार करण्यात आले। कसं असेल या सगळ्या मोर्चानंतरच्या सभेची तयारी? 50 बाय 8चं हे व्यासपीठ असेल आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून आमची सभा झाल्या हे काढता येईल लगेच, त्यासाठी आम्ही असं हे ट्रकवरती व्यासपीठ ह्या वेळेला बनवतो आणि आपल्याला दिसेलच की जनतेचा जो काय आक्रोश आहे, जी काही गडबडी झालेली आहे मतदार यादीत, ह्याचे पूर्ण अजून खुलासे आपल्याला ह्या व्यासपीठावरून मिळतील। बरोबर। किती नेते या व्यासपीठावर उभे राहू शकतात? 51 नेते उभे राहू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे